मराठवाड्यासह राज्यातल्या 29 जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। राज्यातील शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे। दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे का जमा लवकर होत नाहीयेत यावरती सर्वात मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आलेला आहे। आज गुरुवार 16 ऑक्टोबर शेतकऱ्यांचा या ठिकाणी दिवाळी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या आठवड्याभरापासून शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की पीक विमा आज येईल, अतिवृष्टीचे पैसे तरी सरकार आज जमा करेल, परंतु सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली दिसली नाही। बँकेच्या खात्यावरती गेल्या आठवड्याभरापासून त्या ठिकाणी 31,628 कोटी रुपये मंजूर केलेले असूनही बँकेच्या खात्यावरती का जमा होत नाहीत, अखेर यावरती सरकारने फायनल निर्णय या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना हे पैसे गेल्या आठवड्याभरापासून एकदम मंद गतीने बँकेच्या खात्यावर त्या ठिकाणी सोडण्यात येत होते। फक्त थोड्या शेतकऱ्यांना पैसे बँकेच्या खात्यावरती मिळत होते। अखेर सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावरती लक्ष घालून हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा आणि त्या ठिकाणी तुम्हाला अतिवृष्टी हे दोन्हींचे 20,000 रुपये देण्याचा फायनल निर्णय आज त्या ठिकाणी गुरुवारी म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेला आहे। आता मुख्यमंत्र्यांनी इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरले की आपण पीक विमा अतिवृष्टीचे टोटल 31,628 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। शेतकरी तिकडे वाट बघू लागलेले आहेत। शेतकऱ्यांना दिवाळीचा सामान खरेदी करायचं असेल, कपडे खरेदी करायचे असतील, त्यांच्याजवळ पैसे नाहीत, त्यांना पटकन त्यांचे पैसे देऊन टाका असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बँकांना आता ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीमध्ये गुरुवारी आता या महत्त्वाच्या भागांमध्ये आज पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्हींचे पैसे सोडण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून आता बँकांना देण्यात आलेले आहे। मग त्या ठिकाणी त्यांनी सरकारच्या माध्यमातून किती सांगितले तर एक तरी 10,000चा तुम्हाला पीक विमा 2022 पासून तर 2024 पर्यंतचा हा केंद्राचा पीक विम्याचे पैसे म्हणजे तुमचा दुसरा टप्पा या ठिकाणी राहिला होता तो या ठिकाणी आता सुरू करण्यात आलाय। त्यानंतर हेक्टरी तुमचं जे काही होतंय आता सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्याचा हेक्टरी त्याचे 10,000 रुपये असे टोटल 20,000 रुपये बोनस या ठिकाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। तुम्ही आताच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला आहे। आज गुरुवार आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासून डीबीटीचं बटन दाबून मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे। आता काही तांत्रिक अडचणींमुळे मागील आठवड्यामध्ये त्या ठिकाणी जवळपास 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे गेले होते। आता उरलेल्या शेतकऱ्यांचं काय, जे काही 16 लाख शेतकरी आहेत त्या 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज 20,000 रुपये अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। 2022 पासून तर 2024 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्हींचे पैसे देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मग या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणाकोणाला आज पीक विमा आणि अतिवृष्टी मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीचे 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची लॉटरी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता पीक विमा आणि अतिवृष्टी गेल्या आठवड्याभरापासून जमा होत आहे, परंतु तुम्हाला जर त्या ठिकाणी अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळाले नसतील तर आज 20,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। गेल्या सलग एका पाठोपाठ 3 दिवसांपासून त्या ठिकाणी सर्वच पुरुषांना त्या ठिकाणी नागरिकांना शेतकऱ्यांना पैसे बँकेत आल्याचा मेसेज आलाय। काल पैसे मिळालेत, परवा सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज आलेले आहेत आणि त्याचबरोबर आज सुद्धा येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी करा, कारण दिवाळी आता एकदम 4-5 दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा बाजार करायचा असेल, कपडे खरेदी करायचे असतील, त्यामुळे तुमचा दिवाळीचा सण गोड करण्यासाठी आता महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये या महत्त्वाच्या भागांमध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं सांगण्यात आले। काही तांत्रिक अडचणींमुळे हे पैशांचं वितरण एकदम स्लो गतीने मंद गतीने होत होतं। अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हे पैसे आता फास्ट या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतल्याचं पाहायला मिळते।
आता बघा शेतकरी मित्रांनो, आज गुरुवार आहे, 16 ऑक्टोबर आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी दिवाळीचा सण आज खऱ्या अर्थाने गोड झाला असं म्हणावं लागेल. यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज पीक विमा अतिवृष्टीचे टोटल 20,000 रुपये खात्यावरती देण्यात येणार आहे याची यादी सरकारच्या माध्यमातून आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे. यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 10 जिल्ह्यांतील काही भागांमध्ये आज पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे पैसे सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज पाहायला मिळत आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 10,000 रुपये, हेक्टरी पीक विम्याचे 10,000 रुपये हेक्टरी असं 20,000 रुपयांचा लाभ सरकारने आता त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना दिलेला आहे. कोणाला सुद्धा यामधून वगळलं जाणार नाही. कोणत्या सुद्धा अटी पात्रता पकडल्या जाणार नाहीत. KYC करायची अजिबात गरज नाही, कारण शेतकऱ्यांना भीती वाटत होती. आता ती KYC करायची, त्यासाठी काय करावं लागेल यासाठी शेतकऱ्यांना भीती वाटत होती. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे असं सांगितलं, कोणी सुद्धा काहीही करायची गरज नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला KYC करायची गरज नाही, कोणतंही कागदपत्र देण्याची सुद्धा गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना आता PM किसानचा आणि नमो शेतकऱ्यांचा हप्ता ज्या बँकेच्या खात्यावरती येतोय, तर त्याच बँकेच्या खात्यावरती जसा तुम्हाला PM किसानचा नमो शेतकरीचा मेसेज येतो, तर तसाच पद्धतीने मोबाईलवरती हे पैसे तुम्हाला येणार आहे. तुम्हाला डायरेक्ट आता हेक्टरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे 2022 ते 2024 या ठिकाणी त्याचे 10,000 रुपये असे 20,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे पैसे आता सकाळपासून शेतकऱ्यांच्या आज गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांतील कोणकोणत्या भागांमध्ये मिळू लागले आहेत हे तुम्ही आता पाहायचं आहे. शेतकरी मंडळी, या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाली आहे तर असं म्हणावं लागेल, कारण शेतकऱ्यांना सोशल मीडियावरती अनेक बातम्या पसरवत होत्या. गेल्या आठवडाभरापासून अनेक जण म्हणत होते आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नव्हतं की कसे पैसे येणार आहे. तर आता या ठिकाणी शेतकऱ्यांना हा प्रश्न निर्माण होत होता. तर बघा, या ठिकाणी आज पैसे नेमके येतील का, पीक विम्याचे पैसे येतील का, आम्हाला दिवाळीचा सण खरेदी करायचा आहे, दिवाळीला मुलांना कपडे घ्यायचे आहेत, असे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. अखेर यावरती तोडगा मिळाल्याचं पाहायला मिळतंय. जे स्लो पद्धतीने मंद गतीने गेल्या आठवडाभरापासून पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना जमा होत होते, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे फास्ट प्रोसेस त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. जवळपास 6 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आज गुरुवार सकाळपासून आतापर्यंत 6 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हे पैसे जमा झाले आहेत. उरलेल्या सर्वच्या सर्व त्या जिल्ह्यातील म्हणजे 10 जिल्हे निवडले आहेत. या 10 जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पैसे जमा करण्यात आलेले असल्यामुळे सर्व त्या ठिकाणी भागांमध्ये आज या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे या ठिकाणी सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये पीक विम्याचे 10,000 रुपये, अतिवृष्टीची मदत म्हणून या ठिकाणी 10,000 रुपये असे शेतकऱ्यांच्या खात्यावरती गुरुवारी म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. आज गुरुवार असल्या कारणाने कोणत्याही परिस्थितीत हे पैसे वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यात आलेले आहे. मग आता कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागांमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे देण्यात येणार आहे, तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये हे बघणार आहात. राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटी किंवा पात्रता न लावता, KYCची अट न घालता मुख्यमंत्र्यांनी आता दिवाळी गोड करण्यासाठी पैशांचं वाटप सुरू केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं देखील असेल की त्यांनी काय सांगितलं, 20,000 रुपयांचा बोनस या ठिकाणी अतिवृष्टी आणि पीक विमा या दोन्हींचा लाभ देणं सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते, आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पहिला टप्पा मागील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळालाय. उरलेला जो दुसरा टप्पा आहे तो सुरू करण्यात आलाय. दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा शेतकऱ्यांना काही न मिळालंय. ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे. PM किसान योजना, नमो शेतकरी योजना याचे पैसे ज्या बँकेच्या खात्यावरती DBT मार्फत येतात त्याच मार्फत तुम्हाला पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. अतिवृष्टीचे पैसे सुद्धा याच बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज गुरुवार आहे, 16 ऑक्टोबर आहे आणि बँकेच्या खात्यावरती हे पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी पैसे सोडले होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यात आले होते. अनेक शेतकरी यांनी आपल्या जिल्ह्यातील आता आपल्या तालुक्यामध्ये जे कृषी विभाग असतात तर त्या ठिकाणी तक्रार सुद्धा केली होती की आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा झालेत, परंतु आमच्या खात्यावरती का झाले नाहीत.
यावरती कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय की आता तुमची जी प्रोसेस आहे तर ती आता डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून होत असल्याचं याला फार उशीर लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी डीबीटीची प्रोसेस कॅन्सल करून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे 10,000 रुपये आणि पीक विम्याचे 10,000 रुपये या 10 जिल्ह्यांतील या भागांमध्ये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणकोणत्या आणि कोणकोणत्या भागांमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर तुमचा जिल्हा, तुमचा भाग कोणता आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जिल्ह्यातील हे तुम्ही आता पाहू शकता. आता बघा शेतकरी मंडळी, यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर या भागामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत बघा. भातुकली, नांदगाव, त्या ठिकाणी चांदूर, बाजारवरूड, मोर्शी, धामणगाव, रेल्वे दिवसा, चिखलदरा, सुरजी, अंजनगाव, दर्यापूर, खंडेश्वर, नांदगाव, भातुकली, अमरावती जिल्ह्यातील या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट आता तुम्हाला पीक विम्याचे 10,000 रुपये, अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे 10,000 रुपये असं 20,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती अमरावती जिल्ह्यातील या भागांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणकोणत्या भागांमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा त्या ठिकाणी गुरुवारी म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती हा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतल्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये या भागांमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जे आहेत ते चांदवड, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, संगमनेर, पारनेर, पाथर्डी, नेवासा, नगर, जामखेड, कोपरगाव, कर्जत, अकोले. आता या भागांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पीक विम्याचे 10,000 रुपये, अतिवृष्टीचे 10,000 रुपये असं शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्यामुळे हा फायनल निर्णय आज कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे ज्या भागामध्ये तुम्हाला पैसे वाटप करण्यात येणार आहे ते पहा. बघा, धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी या ठिकाणी भरपूर झालेली आहे, ढगफुटी झालेली आहे. आता अतिवृष्टीचे आणि ढगफुटीचे पैसे जे आहेत तर त्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यामध्ये धाराशिव, तुळजापूर किंवा मग उमगरा साईड झालं, त्या ठिकाणी कळंभोम, वाशी, परांडा या भागांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर या कोणत्या भागांमध्ये तुम्हाला अतिवृष्टी व पीक विम्याचे पैसे जमा होतील बघा. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव भाग, सिल्लोड, त्या ठिकाणी फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागांमध्ये आज कुठल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे बघा. आजरा, करवीर, कागल, गगनबावडा भाग, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकरंगले या भागांमध्ये आज त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्हींचे पैसे जे आहे ते शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा. आज मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर यामध्ये कोणत्या कोणत्या भागांमध्ये पैसे येणार आहेत तर अहेरी, आरमेरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोर्शी, देसाईगंज, दानोरा, बामरागड, मुलचेरा, सिरोंचा या भागांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी देऊन टाकले आहेत. त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा. तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणकोणत्या भागांमध्ये लाभ भेटणार आहे आज अतिवृष्टी आणि पीक विमा बघा. चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागबीर, ब्रह्मपुरी, शिंदेवाडी या भागांमध्ये पैसे मिळणार आहेत. मूल, गौंडपिंपरी,
सावली, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर या भागांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये आता कोणकोणत्या भागांमध्ये हा त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या। पळनेर, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोधगाव, त्या ठिकाणी बोधवड, बडगाव, भुसावळ आणि रावेत या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यास सांगितलेला आहे। पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यानंतर आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहे तर बघा, अंबडभाग, भोकरदन, बदनापूर आणि घनसवंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या 8 तालुक्यांमध्ये आता या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा अजून आला नसेल तर पुढे तुमचा जिल्हा आहे का नक्की पाहू शकता। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यातील या भागांमध्ये आता अतिवृष्टी आणि पीक विम्याचे टोटल 20,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आलेला आहे। यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकोवा, अकराणी, त्याला दनगाव सुद्धा असं म्हणतात, तर या 6 तालुक्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्हा मुख्यालय आणि नायगाव आणि उमरी या भागांमध्ये आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा आणि ई-केवायसी जर तुम्ही केलेली नसेल तर ती सुद्धा करून ठेवा। नक्कीच तुम्हाला ते उपयोगात येईल आणि तुम्हाला सुद्धा हा पीक विमा 2022 ते 2024 चा पीक विमा, 2025 चा त्या ठिकाणी 2023 चा पीक विमा त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला असेच जर महत्त्वपूर्ण व्हिडिओज ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।